आपल्या मने ध्यानी नसलं तरी महाराजांच्या मनात आलं तर महाराज बोलून घेतातच. असंच झालं आमच्यासोबत. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचं श्रेय क्लिकच्या या नवीन व्हिडिओमध्ये. आज सकाळी सकाळी सोमवार असल्याने सोमेश्वरला महादेवाच्या दर्शनाला आलो आणि अभिषेक पण केला आणि घराच्या दिशेने निघालो असता बोलवून आलं ते म्हणजे अक्कलकोटच्या महाराजांचं. आणि अचानक प्लॅन ठरला तो म्हणजे अक्कलकोटला जाण्याचा. ते बोलतात ना, अक्कलकोटवरून बोलवून आलं तर काही झालं तरी रस्ता अक्कलकोटमध्ये नेऊन सोडतोच. नवीनच झालेल्या पंढरपूर महामार्गाने निघालो अक्कलकोटच्या दिशेने. कधी सोलापूर आलं समजलंच नाही. सोलापूरच्या अलीकडे असलेलं हॉटेल निसर्गला नाश्त्यासाठी थांबलो. माझा उपवास होता म्हणून मी खिचडी खाल्ली, बाकीच्यांनी पण नाश्ता केला आणि निघालो पुढच्या प्रवासाला. फायनली अक्कलकोटमध्ये पोहोचलो. गाडी पार्किंगला लावली आणि निघालो समाधी मंदिराच्या दिशेने. समाधी मंदिराचं दर्शन घेतलं आणि शेजारीच असलेल्या चोळप्पा महाराजांचं घरही पाहिलं आणि निघालो वटवृक्ष मंदिराच्या दिशेने. आज गर्दी नव्हती त्यामुळे लगेच दर्शन झालं. मन भरून महाराजांना पाहिलं आणि निघालो गाणगापूरकडे. जाता जाता कधी रस्ता चुकला समजलंच नाही. या माळरानातून पवनचक्क्या बघत बघत कधी काटवानात पोहोचलो तेही समजलं नाही. त्यात यो रोड रिटर्न पण जाऊ शकत नव्हतो. लडाखपेक्षा बेकार ॲडव्हेंचर तर इथंच चाललं होतं आमचं. तसाच रोड काढत काढत फायनली आम्ही मेन रोडला लागलो. तेव्हा जीवात जीव आला. गाणगापूरमध्ये पण अजिबात गर्दी नव्हती त्यामुळे 5च मिनिटामध्ये दर्शन झालं. जरा वेळ मंदिरामध्ये बसलो आणि फोटोज वगैरे काढले आणि निघालो परतीच्या प्रवासाला. सकाळी जिथे नाश्ता केला तिथेच जेवण पण केलं. मस्तपैकी काजू पनीर मसाला आणि शेवभाजी चोपली आणि निघालो. आजही आमचं 13-14 तासामध्ये 650 किलोमीटरचा प्रवास झाला. अशा तऱ्हेने आजचा अचानक भयानक प्लॅन सक्सेसफुल झाला. आजच्या पुरतं इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, कमेंट आणि फॉलो केलं नसेल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.